यानंतरची बातमी आहे 11वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातली। राज्यभरातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मॅनेजमेंट आणि इन हाऊस कोट्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं देखील आता समोर येत आहे। 11वीच्या प्रवेश प्रक्रियांना आता अखेर सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतरच मॅनेजमेंटच्या कामामध्ये त्रुटी असल्याचं समोर येत आहे। राज्यभरातील 11वीच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मॅनेजमेंट आणि इन हाऊस कोट्यामध्ये अनेक त्रुटी असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। त्यामुळे आता विद्यार्थी मात्र चिंतेत सापडले। सध्या 11वीचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि राज्यभरातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्येच गोंधळ होत असल्यानं आता विद्यार्थी मात्र संभ्रमात पडलेले आहेत। मॅनेजमेंट आणि इन हाऊस कोट्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्यात आणि यामुळेच विद्यार्थ्यांकडून सुद्धा आता रोष व्यक्त केला जातोय। राज्यभरातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियांमधला हा सगळा प्रकार आहे। प्रथमच रत्नागिरी जिल्हा किंवा उर्वरित महाराष्ट्रासाठी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया 11वीसाठी सुरू केलेली आहे। खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा हा त्यामागचा मला वाटतं उद्देश आहे। परंतु काल ज्यावेळेला मॅनेजमेंट कोटा आणि इन हाऊसची पहिली यादी जाहीर झाली त्यावेळेला त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या की अनेक विद्यार्थी जे इन हाऊसच्या कोट्यामध्ये असणं आवश्यक होतं की ज्यांना 90% 95% मार्क आहेत त्यांची नावं त्या यादीमध्ये आलेली नाहीत। मात्र 50-55% मुलांची सुद्धा त्यामध्ये नावं आलेली आहेत। त्यामुळे आता राज्यभरातल्या 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्येच गोंधळ होत असल्यानं आता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संतापाची लाट पाहायला मिळते। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधला हा घोळ विद्यार्थी आणि पालकांमध्ये नक्कीच संभ्रम निर्माण करणार आहे। मॅनेजमेंट आणि इन हाऊस कोट्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं देखील या निमित्तानं दिसून आलंय।